तुकोबार देवाला आवडणाऱ्या भक्तीचं वर्णन करतात, पण ती भक्ती म्हणजे काय हे तरी आपल्याला समजलं पाहिजे. याकरता एवढी उदाहरणं आपल्याला द्यावा लागली. कारण जे साधन करायचं ते आपल्याला माहितीच पाहिजे. ज्या गावाला जायचं त्या गावचा रस्ता तर माहिती पाहिजे की नाही पाहिजे, बरोबर आहे की नाही. सप्त्याला येण्याकरता अनेक मार्ग आहेत, पण माणसं जवळचा मार्ग शोधतील का लांबचा? त्यापेक्षा सुद्धा जवळचा मार्ग चांगला शोधतील का अडथळ्याचा? कोणता शोधतील? सप्त्याला येण्याकरता जवळचा मार्ग शोधतील इथपर्यंत बरोबर आहे, पण तो चांगला शोधतील का अडथळ्याचा शोधतील? तुका म्हणी ह्याची नीट आणि जवळी वाट, हे दोन शब्द तुकोबारांनीच एकत्रित आणली. जवळची वाट नीट. आपल्याकडे जी नीट असते ती जवळची असते का? जी जवळची असते ती नीट असते का? बरं, वाट विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हो तुका म्हणे ह्याची नीट आणि जवळी वाट वैकुंठाची. कोणती? तर सोप्या प्रकारची असणारी भक्ती सांगितली. म्हणून त्या भक्तीचं आपल्याला असणारं महत्व कशा प्रकारची करायची आणि भक्तीचं खरं स्वरूप काय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण देवाची भक्ती करू शकत नाहीत महाराज. आणि आपली असणारी जी भक्ती असते ती दोषयुक्त असणारी भक्ती असते, ज्यामध्ये सकामता असते, सकाम भक्ती असते. साधं सत्यनारायण जरी केलं ते देवाला आपण काय काय मागून घेतो. दांभिकता असते, जो मीपणा असतो महाराज, तो दांभिकता या असणारा दोष असतो. व्याभिचारिता दोष असतो. हे दोष आपल्या भक्तीमध्ये येत असतात. म्हणून त्या साधू संतांनी दाखवून दिलेल्या मार्गावरती आपल्याला चालून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ती भक्ती करावी लागते.